बुलढाणा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या येळगाव धरण येथे बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते 177 कोटी 64 लाख रुपये किमतीच्या खडकपूर्णा धरणावरील बुलढाणा शहर आणि पाणीपुरवठा योजनेचा जलपूजन सोहळा संपन्न झाला आणि यावेळी नगर परिषदेचे मुख्य अधिकारी गणेश पांडे, कार्यकारी अभियंता कृष्णा आव्हाड, शिवसेना जिल्हा प्रमुख ओमसिंग राजपूत, शहराध्यक्ष गजेंद्र दांदडे, युवासेना शहर प्रमुख श्रीकांत गायकवाड यांच्यासह शिवसेना युवासेना पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच संबंधित अधिकारी कर्मचारी यांची उपस्थिती होती। आज बुलढाणा शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या आणि 2050 पर्यंत पाण्याची समस्या कधी येणार नाही असा हा खडकपूर्णा प्रकल्प आज चालू झालेला आहे। बुलढाणा शहराने मागच्या काळामध्ये 40 दिवसातून एकदा पाणी बुलढाणा शहराला यायचं, इतके कठीण हाल या शहराचे झाले। या गावात कोणी राहायला येत नव्हतं, कोणी पाहुणा येत नव्हतं, कारण पाणीच या गावामध्ये नव्हतं। शेवटी 2011 पूजाताई गायकवाड अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी 120 कोटी रुपयाची खडकपूर्णा योजना ही या शहराकरता मंजूर करून आणली, पण ठेकेदाराच्या लापरवाहीपणामुळे आणि त्यांनी काम सोडून गेल्यामुळे या योजनेची कॉस्ट 120 कोटीवरून 177 कोटीवर गेली आणि डिस्ट्रीब्युशन व्यवस्था जी आहे 60 कोटी रुपयाची ही नगरपालिकेने त्या ठिकाणी स्वतः या ठिकाणी केली, बाकी काम MGPने केलं आणि आज खडकपूर्णाचं पाणी आपल्या वॉटर सप्लाय प्लांटवर या ठिकाणी पोहोचलेलं आहे आणि पुढच्या अनेक वर्षाचा प्रश्न आता बुलढाणेकरांचा हा पाण्याचा संपलेला आहे। बुलढाण्याला पाणी मिळणार का? आता बुलढाण्याला दररोज पाणी देण्याची आमची वितरण व्यवस्थेचं काम त्या ठिकाणी चालू आहे। 5 भागापैकी आम्ही 4 भागाचं काम यशस्वीरित्या पूर्ण केलं। एका भागामध्ये अतिक्रमण घरं वगैरे याच्यामुळे अडचण चालली आहे आणि म्हणून ते क्लिअर झाल्यानंतर किंवा ते मागे राहिलं तरी उर्वरित 4 भागाचं पाणी आम्ही दररोज देण्याचा पुढच्या काही दिवसातला आमचा प्रयत्न आहे। महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ। संपादक आहेत विश्वासराव आरोटे। मोबाईल नंबर आहे 94 23 38 85 08। दुसरा मोबाईल नंबर 94 23 46 72 72। तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001। वेबसाईट आहे sgavkari.com। मेल आयडी आहे aklgavkari@gmail.com।